गणेशा देवा श्री 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 गणेशा। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा हे देवा श्री गणेशा 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 देवा श्री गणेशा। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजूया महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र माझा असल्याची ही गर्जना आपण अभिमानाने आजतागायत करतच आहोत आणि याचे सर्वस्वी श्रेय राजांकडेच जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिलेदारांचा तितकाच मोलाचा वाटा आहे हेही राजांनी जाणले होते आणि म्हणूनच स्वराज्याच्या या तमाम शिलेदारांचा यथोचित सन्मान हा वेळोवेळी राजांकडून केला गेला होता। सद्य परिस्थिती पाहता यंदाचा आमचा बाप्पा या अशाच काही शिलेदारांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी आसनस्थ झाला आहे। बहिर्जी नाईक हे राजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते। राजांच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमांचे श्रेय बहिर्जी नाईक आणि त्यांच्या साथीदारांनाच जाते। तानाजी मालुसरे हे राजांच्या सैन्यातील एक सुभेदार व राजांचे बालपणीचे सवंगडी होते। कोंढाणा सर करताना तानाजींना वीरत्व प्राप्त झाले आणि गड आला पण सिंह गेला असे गौरवोद्गार खेदाने म्हणावे लागले। नेताजी पालकर हे दीर्घकाळ राजांच्या राज्याचे सरनोबत होते। मुघलांनी पालकरांचे धर्मांतर केले आणि राजांनी तब्बल 9 वर्षांनी त्यांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले। पराक्रमी मराठी सरदार कान्होजी जेदे शहाजी राजांकडे चाकरी करण्याअगोदर निजामशाहीचे वतनदार होते। स्वराज्याला असलेली खरी गरज लक्षात घेता कान्होजींनी शहाजी राजांना दिलेला शब्द पाळला आणि राजांचे ते स्वामीनिष्ठ सेनानी बनले। शिवाजी महाला हे राजांचे अंगरक्षक होते। त्याने प्रतापगडाच्या लढाईत राजांना वाचवले होते। होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण या प्रसंगावरूनच पडली। मुरारबाजी देशपांडे हे मराठा सैन्यातील वीर होते। स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्यांचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर राजांनी मुरारबाजींना मराठी सैन्यात दाखल करून घेतले होते। महाराज, आपण पुढे व्हावं। आमची आता ही जागा। राजे, विजापुरी सैन्याचा लोंढा खिंडीपार झाला तर सारी मराठी शाही वाहून जाईल आपल्या रूपाने। बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते। घोडखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व राजे विशाळगडावर पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवले। ज्ञानातून उसळे तरवारीची पात, ज्ञानातून
प्रतापराव गुजर हे मराठी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती झाले. अवघ्या 7 मराठांनी 15,000च्या शत्रू सैन्यावर हल्ला केला होता. त्यापैकी एक प्रतापराव गुजर होते. या लढाईत 7ही सरदारांना वीर मरण आले. हंबीरराव मोहिते हे राजांचे सैन्य प्रमुख होते. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक समयी शिवरायांनी देऊ केलेले उच्चपद नाकारून वंश परंपरागत स्वराज्य सेवा घडावी म्हणून बाळाजी पंतांनी कायमची चिटणीस पदवी प्राप्त करून घेतली आणि ते कार्य जिवंत असेपर्यंत एकनिष्ठेने केले. दादोजी कोंडदेव हे राजांचे बालपणाचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक होते. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला शिवरायांना हसत हसत नजर केला. असे हे काही शिलेदार आणि त्यांची कर्तव्य. मुळात इथे प्रश्न राजांच्या जाणीवेचा वा शिलेदारांच्या कामगिरीचा नाहीच. राजांची स्वराज्यावरील श्रद्धा सोबत मावळ्यांची राजांवरील असलेली निष्ठा एकत्र आली आणि स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. यासाठी कैक ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आपली कर्तव्य बजावली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचे शिलेदार म्हणून अजरामर झाले. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते इथे की स्वराज्याचा इतिहास पाहता राजांचे शिलेदार काही राजांपेक्षा वयाने लहान, काही समवयस्क तर काही राजांपेक्षा वयाने खूप मोठे होते. तरीही कोणाच्या कर्तव्यात तसूभरही कमीपणा आलेला नव्हता. खुद्द राजांनीही यास कधीही दुजोरा दिलेला नाही. अपरंपार शत्रुसागराशी अगस्तीच्या आत्मविश्वासाने लढण्याचे धैर्य राजांनी शिलेदारांमध्ये निर्माण केले, ते केवळ आणि केवळ एकनिष्ठतेमुळेच. नेतृत्व कसे असावे हे अखंड महाराष्ट्रालाच काय तर अखंड हिंदुस्थानाला राजांनी दाखवून दिले आहे. बाजीप्रभूंनी म्हटले आहेच, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. बापा, गेल्या 2 वर्षापासून इथे सारेच काही अघटित घडत आहे. आता कुठे कोरोनाच्या महामारीतून आम्ही स्वतःला सांभाळू लागलो आहोत. माणसाला माणसं ओळखू लागली आहेत, पण तरीही माणसांचा माणसांवरील विश्वास मात्र ढळत चालला आहे. कर्तव्याला कुठेतरी गालबोट लागत आहे. नेतृत्वावर हिते शंका घेतली जात आहे. तेव्हा मागणे एकच आहे बाप्पा, की कोणी कितीही प्रलोभने देऊ केली तरी आम्हाला आमच्या कर्तव्याशी एकनिष्ठता राखण्याचे बळ दे. दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी